आज दिनांक 1 मे 2026 रोजी पेठ रंगनाथपूर व मंगळूर दस्तगीर तलाठी कार्यालयासमोर एक शेतकरी आंदोलन करत आहे। तो शेतकरी कशासाठी आंदोलन करत आहे नेमकं आपण त्यालाच विचारू थेट। तर चला। नमस्कार। नमस्कार। आपले संपूर्ण नाव? प्रशांत रमेशराव खंडारे, मंगळूर दस्तगीर। आपण हे आमरण उपोषण सुरू केलेले आहे आज, ते कशासाठी केले आहे? माझ्या मालकीची शेती, त्याच्यामध्ये ऊर्ध्ववर्ध विभागाचं पाण्याचं काम 2 वर्षापासून स्थगित ठेवलेलं आहे आणि ते काम पूर्ण न झाल्यामुळे माझ्या शेतात आणि माझ्यासोबतच्या इतर शेतकऱ्याच्या शेतात 2 वर्षापासून सतत नुकसान होत आहे आणि त्यावर कोणाचं लक्ष नाही। सततचा आम्ही कागदोपत्री पाठपुरावा करून सुद्धा त्याचं धड उत्तरही देत नाही, कोणी अधिकारी सर्वेला येत नाही, पाहणीला येत नाही आणि सर्वत्र दुर्लक्षित असून 2 वर्षापासून आम्ही शेती पिकापासून वंचित आहोत। शासनाकडे आपल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या आपण शासनाला सांगाव्या। माझी अशी मागणी आहे की तो जो आमच्या शेतालगतचा जो बोरकरी नाला आपण शासन संबोधते, त्या बोरकली नाल्याचा म्हणजे ग्रामपंचायत वरुड बगाजीने ठराव दिलेला आहे। तो ठराव असा आहे की बोरकरी नाल्यापासून ते पाणी खोलाट नदीत काढून देणे आणि त्या बोरकरी नाल्यामध्ये धरणाचा डिस्पॅच यांनी काढलेला असल्यामुळे आणि त्या नाल्याचं काम अपूर्ण झाल्यामुळे त्या नाल्याला येणाऱ्या प्रवाहात पाण्याची वाढ झाली आहे आणि ते पाणी काम अपूर्ण राहिल्यामुळे तो नाला मध्येच काम बंद केलं आणि ते पाणी आमच्या सर्व दोन्ही बाजूने शेतकऱ्यांच्या शेतात शिरून आमचं अतोनात नुकसान होत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मुंड मल्हार कोनेर या मुंडा शेत येत असून माझ्या मुंडाची तलाठी श्रीमती रघुवंशी असून त्यांना मी सतत 10/7 पासून वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना माहिती अधिकार, त्याबाबतच्या विनंत्या, तक्रारी, त्याच्यानंतर स्मरणपत्र अनेकदा देऊन, जिल्हाधिकारी यांनाही देऊन त्यामध्ये कोणतीच त्याच्यामध्ये अहवालही देत नाही आणि देतात तर फक्त खुर्चीवर बसून देतात। 20% नुकसान झालं, 10% झालं आणि जेव्हा मारमुठी मागणी केली असता आरआयनी त्याची अहवाल आम्हाला 4 एकरापैकी 3 एकर शेताचं दिलं आणि आम्ही वारंवार मागणीसाठी गेलो असता आमच्या मल्हार कोनेरच्या तलाठी श्रीमती रघुवंशी या आम्हाला जर माझ्याशी जास्त ट्रेस कराल तर मी तुम्हाला 1 बाय 1 पाहून घेईन आणि मी पोलीस स्टेशनला तुमची तक्रार देईन अशा आमच्या शेतकऱ्यांना धमकी देतात। प्रत्यक्ष मलाही दिली, मी पुराव्यानिशी मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवली आणि सर्व सरकारी यंत्रणा त्या तलाठी मॅडमला वाचवण्याच्याच प्रयत्नात आहे। आजपर्यंत कोणीही त्याच्यात दखल घेत नाही, कोणीही त्याच्यावर निर्णय देत नाही, कागद तसेच पडून आहे। शेवटी मी आज यावेळी हा निर्णय घेतलेला आहे। यावरून लक्षात येते की शासनाचे जे लक्ष आहे शेतकऱ्याकडे ते खूप दूर गेलेले आहे आणि शासनच जर आपल्याला एक शेतकऱ्याला जर त्रास देत असेल, धमक्या देत असेल तर ही महाराष्ट्राची नाही संपूर्ण देशाची मोठी शोकांतिका। आपले नाव? माझं नाव उमेश उत्तमराव मारोडकर, राहणार मंगळूर दस्तगीर। सर, या आमरण उपोषण बद्दल आपण थोडक्यात काही बोला। या आमरण उपोषणाच्या पूर्वी जे काही पत्रव्यवहार झाला, माहिती अधिकारात माहिती मागितली, या संबंधानं माझा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संपर्क आला आणि या प्रत्यक्ष संपर्काच्या वेळेस हे तलाठी सोबत माझा प्रत्यक्ष संपर्क आला नाही, परंतु तहसीलदार धामणगाव रेल्वे यांच्यासोबत प्रत्यक्ष संबंध आला। ज्यावेळेस मी माहिती अधिकाराच्या अपिलात सुनावणीसाठी गेलो तर हे तहसीलदार अगदी त्या तलाठ्याची बाजू घेण्यासाठी मला सुद्धा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही माझ्या ऑफिसमधून जा, नाहीतर मी तुमच्यावर पोलीस कारवाई करतो। त्याप्रमाणे त्या ऑफिसमधली एक ते मॅडम आहे, काय नाव आहे त्या बाईचं? नाही, ते दुसरी मॅडम होती, ते तू कुठचा होय म्हणे, पावशे, त्यांच्याकडे माहिती आहे, त्यांच्याकडून माहिती घ्या असं म्हटलं। तर त्या बाईचा बोलण्याचा असा शिंगल शब्द होता की माझं वय 62 वर्ष आहे आणि ते मला असं सांगत होती की जसं मी तिच्या घरी घरगडी कामाले आहे, तू कुठचा आहे, तुला काय आहे, तुला काय घेणं देणं, एकेरी भाषेत। त्याची क्लिप सुद्धा मी तहसीलदाराच्या याच्यावर पाठवली,
परंतु आणि तक्रारीत जिल्हाधिकारी अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत त्याचा पत्रव्यवहार केला, परंतु हे सर्वजण एकमेकाची बाजू घेऊन एकमेकाचा बचाव करत आहे. आणि कोणतीही जे आता हे मॅडम आल्या होत्या, या मॅडमने एक पत्र दाखवलं का आम्ही असं केलं तसं केलं. मी त्या संदर्भात त्यांना विचारलं की या पत्राला संदर्भ आहे तर तारीख का नाही. येथे कोणते मॅडम आल्या होत्या सर? काय नाव आहे मला अलोने मॅडम आल्या होत्या. आता त्या कोणत्या कार्यालय पदावर आहे? मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते तलाठीच आहे. हा. तलाठीच आहे. आणि त्यांना विचारलं का, त्यांनी सांगितलं का तुमच्या मागण्यापैकी पत्र क्रमांक 1चं उत्तर आम्ही याच्यासोबत केलं आहे. म्हटलं कधी केला, तर म्हणे 30/4. आता 30/4 जर केला असत तर साहेब आम्ही 1 तारखेपासून म्हणजे मागच्या पावसाळ्यापासून सतत पत्र व्यवहार करतो आणि याचे डोळे आज उघडल्यासारखे वाटते. त्याच्या याच्यावर त्याला तारीख नाही आहे. म्हटलं त्याची प्रत तर दाखवा, तर प्रत सुद्धा ते दाखवू शकल्या नाही. म्हणे ते ऑफिसवाले आहे, ते मागून घेऊन येते. दुसऱ्या मुद्द्याचंही तसंच आहे, तिसऱ्या मुद्द्याचंही तसंच आहे का तुम्हाला बस शेतकऱ्याची नुकसान भरपाई भेटली. ठीक आहे, मागच्या वर्षीच्या झालेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात नुकसान भरपाई भेटली, परंतु माझं म्हणणं आहे की हा जो नाल्याचा जोडण्याचा प्रकार केलेला आहे, ह्या नाल्याच्या खोलीकरणाचं किंवा जे काही काम केलं असेल त्या ग्रामपंचायतच्या स्तरावर, तर ग्रामपंचायतचं काम होतं, ग्रामपंचायतनं लक्ष घालायला पाहिजे होतं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत, त्यानं लक्ष घालायला पाहिजे होतं. तुम्ही कितीही विकासाचे कामं करा, परंतु त्या विकासाच्या कामाच्या कोणाचंही नुकसान होणार नाही, हे महत्वाचं आहे. आपले नाव? हरिभाऊ पुंडलिकराव लाहाबा. आपले? गजानन रामभाऊ कांडेकर. आपली समस्या? आमचं ते नाल्याबद्दल आहे, पुराच्या पाण्याबद्दल. सांगा ना. त्या मॅडम यावरती बोलण्याची भाषा होती, ते उर्मटपणाची वागण्याची बोलण्याची भाषा, गावा 1 बाय 1 असं तसं मी रिपोर्ट करतो, खंडारे भाऊचा रिपोर्ट करतो, असं त्या बोलत होत्या. आणि म्हटलं मॅडम असं नसते बा, आरआय समोर देण्याची धमकी दिली 1 बाय 1. त्यानंतर ते आर आय त्यांच्यासोबत बोलल्या, उर्मट भाषेतच बोलले ते मॅडम, म्हणजे रघुवंशी मॅडम. आपल्या प्रसन्न भाऊला डायरेक्ट त्यांनी 1 बाय 1 पाहतो असं सांगितलं. पंकज भाऊ, आपण? मी त्या क्षेत्रफळातला एक शेतकरीच आहे. त्यामध्ये ह्या रघुवंशी मॅडम आहे, यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला, शेतकऱ्यासंग यांची वागणूक बरोबर नाही, 1 बाय 1 पाहून घेईल आणि मी तुझी पोलिसात तक्रार देईन. आम्ही आमची कंप्लेंट त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो असता त्यांनी हे भाषा आमच्यासोबत वापरली. आणि शासनाने लवकरात लवकर तुमच्या आमरण उपोषणाला मागण्या पूर्ण केल्या नाही तर आपण पुढे काय कराल? मी मल्हार पुणे मुंडातला शेतकरी असून 53 माझ्या शेताचा सर्वे नंबर आहे. या बाबतीत मी सर्व कल्पना तलाठी, तहसीलदार, कृषी सहाय्यक, राजस्व मंडळ यांना वेळोवेळी पुरवल्या असता त्यांनी कोणतीही कारवाई त्यावर केली नाही. म्हणून माझी अशी आग्रहाची विनंती आहे की आम्हा सर्व शेतकऱ्यांपासून तलाठी श्री मल्हार पुणे, तहसीलदार धामणगाव रेल्वे, कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि आर.आय. हे सर्व आमच्या इथं उदासीन आहे. यांच्याबद्दल लोकांकडून कोणतीच अपेक्षा पूर्ण होत नाही. तेव्हा या लोकांना आमच्या मुंडातून बदल करण्यात यावा हीच आग्रहाची विनंती करतो. या उपोषणाच्या वेळी माझी आग्रहाची विनंती हेच आहे की या अधिकाऱ्यांना इथून हटवा, ही आमची सर्वत्र गावकऱ्यांची मागणी आहे. हे निष्क्रिय आणि उदासीन आहे, यांनी काम करण्याची इच्छा नाही यांची, हेच सर्वत्र दिसून येते. मागील 2-3 वर्षापासून आणि तहसीलदार धामणगाव रेल्वे हे पण त्यांच्या निष्क्रियता, फार मोठी निष्क्रियता आहे. तेव्हा यांनी आपले जाणून घेऊन आपण आपला निर्णय घ्यावा ही अशी. तर प्रशासन या मुद्द्यावर नेमकी काय कारवाई करणार आहे यावर सर्व शेतकरी व जनतेचे लक्ष लागलेले आहे.